दादा मला सांगा की जरांगे पाटील पण असं म्हणतात की ओबीसी समाजाला या आरक्षणामुळे कुठलाही धक्का लागलेला नाही, कारण आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी मध्ये होतो. मग तुम्हाला काय वाटते? कारण बबन तायवाडींनी सुद्धा असा दावा केला की ओबीसीला कोणताही धक्का लागलेला नाही म्हणून. बबनराव तायवाडे यांचा दावा खरा आहे. त्यांचं जे म्हणणं आहे की बा ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालं, ते खरं आहे. संघर्ष योद्धे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो संघर्ष या ठिकाणी मराठवाड्याच्या जनतेसाठी, मराठा समाजासाठी केला, त्याला या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रतिसाद दिला आणि ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता गावगाड्यातला सगळा समाज एकोप्यानं राहावा यासाठी या ठिकाणी हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि त्याच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. परंतु काही लोक राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी स्टंटबाजी करतात, वक्तव्य करतात आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु गावगाड्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा वादविवाद या ठिकाणी नाही. आणि कुणबी मराठा समाजाला जो काही या ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळतोय, तर राज्य शासनाच्या 1967च्या गॅजेटमध्येच त्या ठिकाणी 83 नंबरला कुणबी मराठा याची नोंद आहे आणि त्याच्यानुसार फक्त अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून होतंय. ऑलरेडी मराठा समाजाचे विदर्भात नाते गोते संबंध आहेत, ते सगळे सोयरे हे त्या ठिकाणी कुणबी आहेत. परंतु मराठवाड्यातल्या मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये खूप मोठा संघर्ष त्या ठिकाणी करावा लागत होता. याच्या माध्यमातून त्याचा खूप मोठा फायदा या ठिकाणी मराठवाड्यातल्या मराठा समाजाला झालेला आहे. आता राहिला राजकारणाचा विषय. राजकारणात एका सर्कलमध्ये एका माणसाला फायदा होईल, परंतु शिक्षणामध्ये एका सर्कलमध्ये 5-10 हजार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. राजकारण जर बाजूला सोडलं तर आज सामाजिक समतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय, त्याचा फायदा सगळ्यांना त्या ठिकाणी होणार आहे. आणि येणाऱ्या जो जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका असतात, राजकीय विषय जर सोडला तर याच्यातून कुठलाही संघर्ष त्या ठिकाणी होणार नाही. कारण की गावगाड्यातला सर्व समाज या ठिकाणी एकोप्यानं एकमेकाच्या सुखदुःखात त्या ठिकाणी सहभागी होत असतो. आणि राजकारण जर सोडलं तर त्यामध्ये कुठलाही वादविवाद होत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जालना जिल्हा परिषदेमधल्या 57 जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, काय नाव तुमचं? भगवान म्हात्रे. दादा मला सांग की बबन तायवाडे यांनी एक दावा केलेला आहे की मराठा समाजाला जे आरक्षण मिळाले आता, त्या आरक्षणामुळं ओबीसी प्रवर्गाला कुठलाही धक्का लागलेला नाही. माननीय तायवाडे साहेबांचं स्टेटमेंट खरं आहे की जे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री जे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे हैदराबाद गॅजेटप्रमाणे जे आरक्षण दिलेलं आहे, त्यामध्ये या ओबीसी समाजाच्या इतर त्यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागलेला नाही आहे. हे जे स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळं जे पूर्वीचे जे काही ओबीसी होते त्यांना कोणत्याही प्रकारचा धक्का नाही आहे. हैदराबाद गॅजेटप्रमाणे आणि ज्या पूर्वीचे मूळ नोंदी होत्या त्यानुसारच माननीय मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते इतर कोणत्याही ओबीसी समाजाला न दाखवता हे हैदराबाद गॅजेटप्रमाणे आणि पूर्वीच्या ज्या काही शासकीय नोंदी होत्या ओबीसीच्या त्यानुसारच दिलेलं आहे. त्यामुळं तायवाडे साहेबांनी जे म्हटलं की यामध्ये खऱ्या पूर्वीच्या ओबीसीला कोणताही धक्का लागला नाही, ते योग्य आहे. नाव सांगा मला. बाबासाहेब कोलते, मराठा. दादा मला सांगा की बबन तायवाडे असं म्हणतात की जे मराठा समाजाला आरक्षण मिळाले आता, त्याला ओबीसी प्रवर्गाला कुठलाही धक्का लागला नाही. दादा जरांगे पाटील सुद्धा असंच म्हणत आलेत पूर्वीपासून. संघर्ष योद्धा माननीय जरांगे पाटलांनी जो संघर्ष केला होता त्याला आता खरं प्रकारे न्याय मिळाला. आणि ते बबन धायगुडे जे म्हणतात ते पण बरोबर बोलत आहे. कारण की आता आम्ही एका ताटात जेवायला लागलो. विदर्भातलं ताट वेगळं होतं, आमचं ताट वेगळं. आम्ही मराठा असून वेगळ्या ताटात जेवतो, पण आता आम्ही एका ताटात जेवतोय आता. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतला तो टिकणारा निकाल त्यांनी दिलेला. त्याच्यामुळे तो कोर्टात आता काही चॅलेंज जरी झालं तरी तो टिकणारा निर्णय. ॲडव्होकेट राहुल सिंगारे पाटील.